पुण्यातील एका मोठ्या सोसायटीत रोहित आणि त्याची पत्नी रिया राहत होते. रिया खूप शिकलेली, आधुनिक विचारांची आणि मोठ्या कंपनीत नोकरी करणारी होती. तिच्या बोलण्यात नेहमी इंग्रजी शब्द असायचे. तिला शहरातील राहणीमान, मोठी माणसं आणि आधुनिक जीवनशैली याचा खूप अभिमान होता. रोहितचे वडील भिकाजी आणि आई सुमनबाई मात्र गावात राहत होते. त्यांच्याकडे फारशी संपत्ती नव्हती. भिकाजींनी आयुष्यभर शेतमजुरी करून मुलाला शिकवलं होतं. उन्हातान्हात राबून त्यांनी रोहितला इंजिनियर बनवलं होतं. लग्नाच्या वेळी रियाला सासू सासरे साधे आहेत हे माहिती होतं, पण लग्नानंतर तिने त्यांच्याशी कधी मनापासून जवळीक साधली नाही. एक दिवस रोहितला गावातून फोन आला. बाळा, तुझ्या बाबांची तब्येत बरी नाही. डॉक्टरांनी काही दिवस शहरात राहायला सांगितले. रोहितने लगेच आई बाबांना पुण्याला बोलावून घेतलं. 2 दिवसांनी भिकाजी आणि सुमनबाई 2 जुन्या बॅगा घेऊन शहरात आले. सुमनबाईंच्या हातात घरच्या तुपाचा डबा, लोणच्याची बरणी आणि रियासाठी गावाकडच्या चुरमुऱ्याचा लाडू होता. पण रियाने त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. हे सगळं कोण खातं आजकाल, ती हळूच पुटपुटली. सुमनबाईंनी ऐकलं पण काही बोलल्या नाही. एक दिवस जात होते. भिकाजींना शहराची सवय नव्हती. कधी लिफ्टमध्ये अडकून जायचे, कधी सोसायटीच्या नियमांमध्ये गोंधळायचे. रिया मात्र प्रत्येक गोष्ट मनाला लावून घ्यायची. रोहित, तुमच्या बाबांमुळे मला सोसायटीत लाज वाटते. रोहितला हे ऐकून वाईट वाटायचं. एक दिवस रियाच्या ऑफिसमधल्या मैत्रिणी घरी आल्या. सुमनबाईंनी प्रेमाने कांदे पोहे आणि चहा केला. मैत्रिणींना ते खूप आवडलं. पण रियाने सुमनबाईंना सांगितलं, आई, पुढच्या वेळी तुम्ही बाहेर येऊ नका. आम्ही ऑफिसच्या गोष्टी बोलत असतो. हे ऐकून सुमनबाई शांतपणे आत गेल्या. त्या रात्री भिकाजी गॅलरीत बसले होते. सुमनबाई, आपल्यामुळे मुलांना त्रास होतोय असं दिसतंय. सुमनबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. आपला मुलगा सुखात आहे एवढंच पुरे आहे. काही महिन्यांनी अचानक रियाच्या कंपनीत मोठी कपात झाली आणि रियाची नोकरी गेली. रिया हादरली. तिला वाटलं होतं की तिची नोकरी कधीच जाणार नाही. ती अनेक ठिकाणी मुलाखती देत होती, पण यश मिळत नव्हतं. घरात तणाव वाढला. रियाची चिडचिड करू लागली. त्या दिवसात सुमनबाई रोज तिच्यासाठी आवडीचे पदार्थ बनवायच्या. भिकाजी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचे, पण रिया फारसं उत्तर देत नव्हती. एक दिवस रोहित ऑफिसमध्ये असताना रियाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. रिया घाबरून गेली. ती रडत हॉस्पिटलमध्ये पोहोचली. त्या कठीण प्रसंगी तिच्यासोबत सर्वात आधी पोहोचले ते भिकाजी. रियाच्या वडिलांना तातडीने ऑपरेशनची गरज होती. मोठी रक्कम लागणार होती. रिया आणि तिच्या भावाकडे एवढे पैसे नव्हते. तेव्हा भिकाजी शांतपणे उठले. दुसऱ्या दिवशी त्यांनी बँकेत जाऊन आयुष्यभराची बचत काढली. काही सोन्याचे दागिने विकले आणि हॉस्पिटलच्या काउंटरवर जमा केले. रिया स्तब्ध झाली. बाबा, तुम्ही हे का केलं? भिकाजी हसले. तुझे बाबा म्हणजे आमचे बाबा ना बाळा. त्या एका वाक्याने रियाच्या डोळ्यात अश्रू आले. पहिल्यांदाच तिला जाणवलं की ज्या माणसांना गावंढळ समजत होती त्यांचं मन किती मोठं आहे. ऑपरेशन यशस्वी झालं. रियाचे वडील वाचले. घरी परतल्यावर रिया अनेकदा भिकाजींकडे पाहत बसायची. तिला स्वतःची लाज वाटत होती. एक दिवस सुमनबाईंच्या पायाशी बसली. आई, मला माफ करा. सुमनबाईंनी तिचे डोळे पुसले. मुलीने आईची माफी मागायची नसते. रिया हुमसून रडू लागली. काळ पुढे सरकत गेला. काही महिन्यांनी रियाला पुन्हा चांगली नोकरी मिळाली. आता मात्र ती पूर्णपणे बदलली होती. ती भिकाजींना सगळीकडे सोबत घेऊन जायची. त्यांच्या अनुभवांचा आदर करायची. एक दिवस सोसायटीत ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार कार्यक्रम होता. रियाने स्वतः भिकाजींचं नाव सुचवलं. कार्यक्रमात ती मंचावर उभी राहून म्हणाली, आज मी ज्या ठिकाणी उभी आहे त्याच्या मागे माझे सासू सासरे यांचा खूप मोठा वाटा आहे. मी त्यांना कधी समजू शकले नाही, पण त्यांनी मला कधी परक मानलं नाही. सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. भिकाजींच्या डोळ्यात पाणी आलं. काही दिवसांनी रियाला मुलगी झाली. भिकाजी तिला खांद्यावर घेऊन फिरवायचे. सुमनबाई अंगाईगीत गायच्या. घरात पुन्हा आनंद नांदू लागला. पण संध्याकाळी भिकाजी गॅलरीत बसले होते. नातीने विचारलं, आजोबा, तुम्ही इतके चांगले का आहात? मुलगी हसली. कारण माझ्या आईने मला शिकवलं होतं, माझ्याकडे पैसा नसेल तरी चालेल, पण मन मोठं असलं पाहिजे. रिया हे ऐकत होती. तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. त्या दिवशी तिला समजलं की आधुनिक कपडे, मोठी नोकरी आणि शहरातील जीवनशैली माणसाला मोठं बनवत नाही. मोठं बनवते ते प्रेम, त्याग आणि नात्यासाठी केलेला निस्वार्थ माया. आणि त्या दिवसापासून रिया अभिमानाने सांगू लागली, माझे सासरे भिकाजी गावातले असतील, पण मनाने ते जगात सर्वात श्रीमंत माणूस आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.